पोगळ्याकुप्यानो तुम्ही ऐकतात आमचो आकाशवाणीचो म्हादई चॅनल FM रेनबो आणि म्हादई चॅनल ह्या खिणार घेऊन येता आमची लायव्ह फोन इन कार्यावळ. आयचो विषय आसा ब्रेन डेथ आणि विषय तज्ञ आसात डॉक्टर सनत भाटकार, असोसिएट प्रोफेसर अँड इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट गोवा मेडिकल कॉलेज. थोड्या भितर हांव तुमकां वळख करून दिता. मोबायलपेनो डॉक्टर सनत भाटकार हांणी गोवा मेडिकल कॉलेजींतल्यान तांणी दोतोरकीची पदवी घेतल्या. MBBS ते जाल्ले आसात. ताचे पयलीं तांचे स्कुलींग शारदा मंदिर मिरामार आणि धेंपे कॉलेज मिरामार हांगा हायर सेकंडरी करून गोंय वैजकीय महाविद्यालयान तांणी MBBS ची पदवी घेतिल्ली आसा. ताचे उपरांत MD करपाक गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सुरत हांगा ते गेल्ले, थंयच्यान तांणी MD ही पदवी स्विकारल्या आणि ताचे उपरांत DM न्यूरोलॉजी PGI चंदीगड हांगाच्यान तांणी घेतल्या. KEM पुणे न्यूरो इंटरव्हेन्शन फेलोशिप तांणी घेतल्या. तर मोगळ्याकुप्यानो अशे हे विषय तज्ञ डॉक्टर सनत भाटकार आमचे सांगात आसा. आणि नमस्कार दोतोर. नमस्कार. आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओन तुमकां येवकार. दोतोर, ह्या वेळार आमी लायव्ह आसात आमच्या FM रेनबोतल्यान तशेंच म्हादई चॅनला वेल्यान. आणि आमचे कितलेशेच असंख्य अशे आयकुपी आसात जे ह्या विशयाचेर आयज आमकां प्रश्न मांडटले आणि तुमी तांकां व्यवस्थीत मार्गदर्शन करतले म्हणून तुमकां आमी सगळ्यात पयलीं येवकार दिता आमच्या ह्या स्टुडिओत. दोतोर, विशय तसो कठीण आसा न्हय? कठीण आसा, बट ताच्या बाबतीत उलोवपाची गरज सुद्धा आसा. म्हणून आमी चिंतले की हो विशयाच्या बाबतीत आमी उलोवपाचे. आणि खरो एक बरो विषय आसा दोतोर. आणि आमच्या आयकुप्यांच्या मनात जे प्रश्न आसतले ताचे आयज निरसन जातले, सगळ्या शंकांचे निरसन जातले. दोतोर, आमच्या आयकुप्यांचे प्रश्न आमकां येतलेच, तो मेरेन आमकां एक आमच्या मनातलो प्रश्न तुमी आमकां थोडेशे ताचे बद्दल सांगचे अशें म्हणटा हांव. आमकां सांगात की हे ब्रेन डेथ म्हणटा ते एक्चुअली कितें? सो जेन्ना डेथ असता, सो आमी डेथ केन्ना म्हणटा जेन्ना आमचे हार्ट स्टॉप जाता. हार्ट स्टॉप जाता तेन्ना आमी ताका डेथ म्हणटा. सो ताका आमी कार्डियक अरेस्ट म्हणटा. और ताचो एक्चुअली वर्ड आसा ते कार्डिओ पल्मनरी अरेस्ट, म्हणजे हार्ट आणि कुलमाव दोन्ही फेल जाता. आणि सादो मनीस म्हणटलो जाल्यार अटॅक आयलो म्हणटा. सो आमचे बेसिकली आमचे हार्टाचे हे कितें आसता, हार्ट आमचे सगळे इम्प्युअर ब्लड घेता शरिरांतल्यान आणि ते कुलमावान धाडटा आणि ते कुलमावांतल्यान ते प्युरिफाय जाता. प्युरिफाय जावन मागीर परत ते हार्टाच्या दुसऱ्या चेंबरान येता आणि ते प्युअर ब्लड हार्ट सगळे कडेन ब्रेनाक सगळ्या अंगान बी अशें धाडटा. सो हार्ट आणि कुलमाव दे आर लायक लंग्स, ते दोन्ही तुका टँडमान चलता. आणि कितें आता हार्टाक अटॅक आयलो और म्हणजे अटॅक ताच्या हार्टाची एक शीर वीक जाली, मेजर शीर, आणि हार्टाक अटॅक आयलो और हार्टाचे कितें जे नॉर्मल रिदमीक ब्रिदिंग स्टॉप जाले, दॅट इज हार्ट रिलेटेड. सेकंड, जेन्ना आमकां चेस्टाक कितें मेजर कंडिशन आसले, जे आता मदीं कोविडांनी बी खूप केसीस आशिल्ली, मागीर रेस्पिरेटरी फेलियर जालो फॉर वॉट एव्हर रिजन, मागीर कसल्या कारणा खातीर, तेन्ना हे हॅम्पर जाता. सो हाका कार्डिओ पल्मनरी अरेस्ट म्हणटा. सो जेन्ना तुका ऑक्सिजन म्हणजे जेन्ना लंग्स फेल जाले तेन्ना हार्टाक काय मागीर दिवपाची गरज नासता. सो हार्ट ऑटोमॅटिकली फेल जाता. और हार्टान कितें कारण प्रॉब्लेम जालो मेजर, हार्टाचे आयदर ताका ब्लड वेसल सप्लाय करणाऱ्या और हार्टाचे इलेक्ट्रिकल प्रॉब्लेमाक, म्हणजे मेकॅनिकल फंक्शन ऑफ द हार्ट और इलेक्ट्रिकल फंक्शन ऑफ द हार्ट, तातून कितें प्रॉब्लेम जाले जाल्यार मागीर हार्ट कार्डियक अरेस्ट जाता. सो दॅट वेन द हार्ट जेन्ना अरेस्ट जाता तेन्ना तुका ब्लड वयर धाडना. सो इट स्टॉप सेंडिंग ब्लड, जे प्युअर ब्लड आसा ते सगळे अंगान वचना. सो जेन्ना प्युअर ब्लड अंगान वचना, आमचो मेन फंक्शन जे आसता ते ब्रेन, जे सगळे आमकां गव्हर्न करता, आमचे सेन्सोरियम म्हणजे आमी जे स्थितीन असता, आमची शुद्धी सगळी गव्हर्न करतात. सो जेन्ना हार्ट ब्रेनाक रगत धाडना, हार्ट जेन्ना स्टॉप जाता तेन्ना ब्रेनाक बरें रगत वचना, ऑक्सिजनची कमी जाता आणि ताका लागून म्हणजे ब्रेनाक हायपॉक्सिया जे आमी जाता म्हणटा, आणि मागीर बाकीचे ऑर्गन सुद्धा हळूहळू येता आणि ते सगळे अवयव आमचे फेल जाता. सो एक 5 जे आमी म्हणटा की इतले 2 जेन्ना हार्ट अटॅक येता, आमी खूपदा ते रिससिटेशनचे प्रोग्राम करता, 2 मिनटां भितर CPR दिवपाक जाय. कित्याक 2 मिनटां वयर जाले जाल्यार मागीर ते ऑक्सिजन ब्रेनाक पावना आणि ब्रेनाक सिग्निफिकंट डॅमेज जाता. 5 मिनटां वयर जाले जाल्यार म्हणजे ब्रेनाक इतलो सिग्निफिकंट डॅमेज जाता की ब्रेन, हार्टा बरोबर ब्रेन सुद्धा मरता. सो दॅट इज हाका आमी मरण म्हणटा. हार्ट अटॅक विच ताका लागून कार्डियक और रेस्पिरेटरी कारणाक लागून हार्ट फेल जाता आणि बिकॉज ऑफ दॅट बाकी सगळे शरीरांनी तुका हे वचना अँड देन देर इज अन अल्टिमेट डेथ विच अकर्स. सो दॅट इज वॉट इज हाका आमी म्हणटा डेथ. आता ब्रेन डेथ म्हणजे कारण कितें की ब्रेन डेथान स्पेसिफिकली
केन्ना केन्ना अशी कारणां असता की ब्रेनाक जे आमचे ब्रेन असता, सो ब्रेनाचे आता फंक्शन कितें आमची शुद्धी पळोवपाक, आनी ब्रेनान आमचो व्हडलो मेंदू असता, ल्हान मेंदू असता, आनी मेंदवाचो खुडो असता जो आमी ब्रेन स्टेम म्हणटा. सो वो ब्रेन स्टेम आमचो खूब इम्पॉर्टंट असता, तो मेंदवाचो खुडो असता. तातूंत कितें असता की आमचे बेसिक फंक्शन्स तो सांबाळटा. म्हणजे एक आमचे अवेकफुलनेस, आमी जागृत उरप. दुसरे आमचे हार्टाचे फंक्शन्स, म्हणजे आमचे हार्ट रेट, आमचे बीपी, हे सगळे तुका ब्रेन रेग्युलेट करता. ब्रेन रेग्युलेट करता म्हणून ते हार्ट चलता. सो जेन्ना हाका ब्रेनाक कितें प्रॉब्लम जालो, ब्रेन स्टेमाक ऑर ब्रेनाक कितें प्रॉब्लम जालो जाल्यार ताका लागून अशें हे जाता की हार्टाचे, म्हणजे हार्ट चल थोडे वेळ असता की ब्रेन आमचो डेड जाता, बट हार्टाचे फंक्शन्स थोडे वेळ चालू उरता. सो आमचे कितें आसा ते फायनली जशें आमी झाड पळयता, झाडाचे मेन आमी शाखा पळयता सगळे, दॅट इज द ब्रेन, जे आमी व्हडलो मेंदू आसा. बट जो खुडो आसा, रूट्स, आतां कोणें रूट कापले जाल्यार थोड्या वेळान तुका ब्रेन सुद्धा हे जातले. सो एंटायर दीस देर इज नथिंग, मागीर ते परत काय रिजनरेट जावपाक शकना. सो आमचो जो ब्रेनाचो खुडो असता, ब्रेन स्टेम, तो सर्वात इम्पॉर्टंट असता. सो ब्रेन डेथान कितें जाता, कसलेय कारण असले जे आमी उलोवया ताच्या नंतर, जातून ब्रेनाक डॅमेज जालो, सो ताका लागून आमचो ब्रेन फेल जाता. सो ब्रेन फेल जाता, बट थोड्या वेळा खातीर हे हार्ट चालू उरता. हार्ट चालू कित्याक उरता, कित्याक हे तुमकां खूब सिरियस कंडिशनांनी जाता, जातून तुका पेशंट मोस्टली व्हेंटिलेटराचेर असता. आतां पेशंट व्हेंटिलेटराचेर असलो म्हणजे व्हेंटिलेटर म्हणजे कितें, तो मेकॅनिकल म्हणजे आर्टिफिशियल ब्रिदिंग दिता. सो आर्टिफिशियल ब्रिदिंग म्हणजे लंग्स चालू आसा. सो हार्टाक हांवें कशें पयलीं सांगिल्लें की हार्टाक लंगाचो सिग्नल जाय पडटा. लंग काबार जाले जाल्यार हार्ट बंद जाता. आतां हांगा लंग्सचो सिग्नल चालूच आसा. सो त्या हातून तुका हार्टाक ते आसा की आपल्याक कोण तरी, म्हणजे ऑक्सिजन आपल्या कोणाक तरी दिवपाक जाय, प्युरिफाय करपाक. सो हार्ट चलत रावता जोपर्यंत लंग चालू आसा म्हणून, फॉर अ पर्टिक्युलर अमाउंट ऑफ टायम. सो ब्रेन, भले ब्रेनाचे फंक्शन तुका वता, बट हार्ट आणि लंग थोडे वेळ तरी चालू उरता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. कित्याक बिकॉज ब्रेन इज कंट्रोलिंग वेरियस अदर पार्ट्स ऑफ द हार्ट आणि अदर रिसेप्टर्स. ते फंक्शन बियॉन्ड द पॉइंट तांकां टॉलरेट करपाक जायना, आनी मागीर हळू 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 करून हार्टय फेल जाता आनी मागीर ताका कार्डियक अरेस्ट जाता. सो दिस इज हाका इंटरमिटंट कंडिशन, जंय ताका ब्रेन डेड जाता. वेर इफ यू गो टू सी, ब्रेन डेड इज वेन अ पेशंट इज एक्चुअली डेड. म्हणजे पेशंटाक मरण जाले, हे पेशंट हांगच्यान तू पेशंट भायर येवपाक शकना, तरी ताका थोडे वेळ ताचे हार्ट आणि लंग्स फंक्शन जातले. कितलो वेळ ते प्रमाणाचेर डिपेंड आसा. इट इज नॉट डेफिनेटली नॉट मोर दॅन 24 तासा वयर तरी न्ही ते, मे बी थोडे अर्धा तास, एक तास अशें हे जाता आनी हळू 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 करून हार्टय बंद जाता. सो जर इफ आय एम क्लियर अबाउट, सो हाका म्हणटा आमी ब्रेन डेथ. तर दोतोर, तुम्ही बरे भशेन विशय मांडिल्लो आसा ब्रेन डेथ. हे एक समज टर्म धरलो जाल्यार ते सादें मरण न्हय, जाल्यार मेंदूचे मरण आनी ताचे उपरांत पूर्ण कुडीचे मरण, अशें आमी ताची समरी घेवं येता. तर तुमी आमकां सांगलें ब्रेन डेथ म्हळ्यार कितें. आतां म्हजो एक सादोसो विशय आसा. आतां आमी म्हणटात न्ही, मनीस कोमान गेलो. कोमा आनी ब्रेन डेथ एकूच काय ती दोन वेगळ्यो गजाली? जे ब्रेन डेथ आसा तातूंत पेशंट कोमान आसतलो, बट एव्हरी कोमा इज नॉट अ ब्रेन डेथ. कोमाची वेरियस कारणां आसा. म्हणजे कोणाचे आतां मदीं कोणाक शुगर डावन जाले आनी बेशुद्ध उरलो, ऑर इवन ताका मदीं ऑक्सिजन कमी जाली, अस्थमॅटिक अटॅक आनी बेशुद्ध उरलो. केन्ना केन्ना ड्रग्स कितले घेतले, ऑर इवन सोऱ्याच्या हातून सामको तुन्न जावन तुका बेशुद्ध उरलो. तुमकां सोंपें करपाक वन एक्झाम्पल ऑफ कोमा इज एनेस्थेसिया. जे आमी एनेस्थेसिया दिता सर्जरींक खातीर, दॅट इज कोमा. फायनली अ पेशंट तो कोमान असता आनी तो कोमांतल्यान भायर येता. कोमाची वेरियस कारणां असता, कितें रिव्हर्सिबल, म्हणजे ती पेशंट भायर येवपाक शकता आनी तातूंत केन्ना केन्ना थोडी कारणां आसता तातूंत भायर येवपाक शकना. सो कोमाचो अर्थ कितें, प्रोलॉंगड स्लीप आमी म्हणटा. ओके, आनी विच कूड आयदर बी रिव्हर्सिबल ऑर इरिव्हर्सिबल. कोमाची वेरियस कारणां असता. कितें इन्फेक्शन असले, इलेक्ट्रोलायट म्हणजे सोडियमान कितें प्रॉब्लेम्स असले, ऑक्सिजनची कमी असली, तातूंत जी थोडी कारणां, ड्रग्स, इवन आर्टिफिशियल कोमा जे आमी म्हणले अबाउट एनेस्थेसिया, आनी तातूंत थोडी कारणां जी असता, जी सिरियस कंडिशन्स असता, म्हणजे ब्रेनाक तुका मार बसलो आनी ऑर तुका कितें स्ट्रोक जाले, ऑर कार्डियक अरेस्ट जावन ताका लागून कोमा जालो, असल्या हातून तुका केन्ना केन्ना कोमा मायट बी इरिव्हर्सिबल. Okay, so every coma is not brain death. Coma can have various reasons. म्हणजे कोमाक लागून थोडे पेशंट तर रोखडे भायर सुद्धा येवपाक शकता जेन्ना कारणाचे आमी ट्रीट करता. थोडे पेशंट जेन्ना डॅमेज चड जाले ब्रेनाक, तेन्ना तुका भायर येनासतना रावत प्रोलॉंग कोमान सुद्धा उरत,
बट तातून सुद्धा कितें असता की आमचो जो मेंदवाचो कुडो असता तो सारको फंक्शनिंग असता. जे ताका मोठे मेंदू असता तातून तुका प्रॉब्लेम्स जाता, म्हणजे जे विच आर रिस्पॉन्सिबल फॉर अवर फंक्शन्स. आणि ते म्हणून पेशंट तुका न्हिदेन उरत, बरो रिस्पॉन्स दिनासतना रावत, मातशे दोळे उगडत बंद करत. सो पेशंटाची स्थिती जागृतीन नसता, तो न्हिदेनूच असता. बट ताजे जे रेस्पिरेटरी फंक्शन्स आसा आणि ताजे जे ब्रेन स्टेम म्हणजे कुडाचे जे रिफ्लेक्सेस, ब्रेन स्टेम फंक्शन्स नॉर्मली इंटॅक्ट असता इन मोस्ट ऑफ द केसेस, जे आम्ही कोमान म्हणतात. हायवर अ पार्ट ऑफ कोमा म्हणजे तो ब्रेन डेथ जेन्ना, सो हांव ब्रेन डेथाच्या बाबतींत उलयता. सो ब्रेन डेथाचे नॉर्मली आम्ही 3 कंडिशनां म्हणतात. ब्रेन डेथान एक असता की इरिव्हर्सिबल कोमा, कसलेय कारण तुका असले ताका लागून कोमा आसा which cannot be reversed. ते एक कंडिशन असले. सेकंड असा की ऍब्सन्स ऑफ ब्रेन स्टेम रिफ्लेक्सिस, म्हणजे आमचे जो कुड्याचे 3 भाग असता, मिड ब्रेन, पॉन्स, मेड्युला जे आम्ही म्हणटा. आम्ही स्कुलान बी शिकताली मेड्युला ऑब्लॉंगेटा, सेरेबेलम, सो तशें ते. सो जो आमचो मेड्युला ऑब्लॉंगेटा जे आमी म्हणटा ब्रेन स्टेम, ताजे तो सगळ्यात गरजेचो असता. तातून आमकां म्हणजे अवेकफुलनेस, मनीस जागृत उरप, आणि आमचे हार्टाचे फंक्शन्स, आमचे ब्रिदिंगचे सेंटर सगळे थंय असता. ओके, सो ते थंयच्यान तुका सगळे हार्टाक, लंग्सांक बी सगळे सिग्नल्स वता. सो तो जेन्ना डॅमेज जाता, ताका जेन्ना तुका ब्लड सप्लाय कमी जाता, ताका आमी दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर ब्रेन डेथ. तिसरे जे आसा म्हणजे जे मेड्युला, मिड ब्रेन, पॉन्स आणि मेड्युला. सो मेड्युला आमचे रेस्पिरेटरी फंक्शन्स, ब्रिदिंग हे करता. सो आमकां कितें जाता, जेन्ना आमचें ब्रिदिंग बंद जाता तेन्ना आमचे ऑक्सिजन कमी जाता आणि कार्बन डायऑक्साईड वाडटा. जेन्ना कार्बन डायऑक्साईड वाडटा, आमचो ब्रेनाचो ब्रेन स्टेम मेड्युला आसा तो स्टिम्युलेट जाता, आणि कार्बन डायऑक्साईड वाडले रोखडे ताका ब्रिदिंग वाडय. सो ऑक्सिजनेटेड, सो मागीर तो लंग्स हे करपाक लागता, हार्टा कडल्यान सिग्नल वाडटा आणि ऑक्सिजनेटेड ब्लड भितर घेवपाक, टू इन्क्रीज ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड कमी करपाक. सो हे नॉर्मल हे असता, म्हणजे इन एनी क्रायसिस. जेन्ना ब्रेन स्टेम डॅमेज असता तेन्ना हे रेस्पिरेटरी फंक्शन बंद जाता, म्हणजे सेजेशन ऑफ रेस्पिरेटरी फंक्शन, सो ऑर रेस्पिरेटरी अरेस्ट, सो हो सुद्धा जाता. सो बिकॉज मेड्युला चलना म्हणून तुका कितलेय तुका पेशंटाचे ब्रिदिंग ताचे बंद झाले. ओके, म्हणजे जर आम्ही ब्रिदिंग बंद केले जाल्यार ताका कार्बन डायऑक्साईड वाडटकच ताचो ब्रेन ऍक्टिव्ह जायना, कळ्ळें न्ही. सो भले आता व्हेंटिलेटराचे ते ब्रीथ मेळत रावतले, चुकून आम्ही व्हेंटिलेटर, चुकून न्ही, आम्ही सपोज व्हेंटिलेटर थोडा वेळ बंद केलो जाल्यार ताका ड्रायव्ह नसतली. सो ब्रेन डेथ इज 3 पार्ट्स. इरिव्हर्सिबल कोमा, सेकंड थिंग इज ऍबसेंट ब्रेन स्टेम रिफ्लेक्सिस, जे आम्ही नॉर्मली थोडे आमच्या आयजचे बी चेक करता, मागीर थोडे सायन्स असता जे आम्ही चेक करता. डीप पेन दिवन पळयता पेशंट हालता काय ना. सो हे सगळे तुका मातसो सुद्धा पेशंट हाल्लो, असे मुवमेंट्स केले, देन यू कॅनॉट रियली पुट इट द ब्रेन डेथ. थोडे मुवमेंट्स असता, बट नॉर्मली अशें आमकां हे करपाक मेळटा. म्हणजे इरिव्हर्सिबल कोमा, ऍबसेंट ब्रेन स्टेम रिफ्लेक्सिस आणि सेजेशन ऑफ रेस्पिरेटरी फंक्शन, टू ड्राय म्हणजे ऍबसेंट रेस्पिरेटरी ड्रायव्ह. हय, सो हे 3 जर ताका असले न्ही जाल्यार ताका आमी ब्रेन डेथ म्हणटा. सो दिस कोमा इज जस्ट अ पार्ट ऑफ ब्रेन डेथ. ती ब्रेन डेथ जायना. बरो उजवाड घालो दोतोर तुमी हो विषय, कारण हो प्रश्न सगळ्यांकच पडूंक शकता. कोमा मनीस गेलो म्हणल्यार ताचे ब्रेन डेथ जाले काय म्हणून, आणि हाचेर बरें क्लॅरिफिकेशन तुमी दिलें. ब्रेन डेथाचे कॉजीस कितें आसा, खंयच्या सिच्युएशनान ब्रेन डेथ जावंक शकता, आणि मेन कॉज हाचो कितें, हाचेर मातसो आमकां उजवाड घालात. सो ब्रेन डेथान 3 प्रमुख कारणां असतात. एक असता हेड इंजरी, म्हणजे कसलेय आता तुका डॅमेज जाले, तकलेक मार बसलो, ऍक्सिडेंट जालो, और आनी कितें. सो हेड इंजरीक लागून ब्रेनान जेन्ना ब्लिडिंग जाता, सो ते एक सगळ्यांत मेजर कॉज असता. जर मोठ्या प्रमाणाचे ब्लिडिंग जाले जाका लागून मेंदवाक धोको बसलो, आणि जेन्ना मेंदवाक धोको बसता तेन्ना तो व्हडलो मेंदू ते हय. सो एक हे असता, हांव तुमकां सांगता काय. मागीर दुसरें तुमकां आणि एक कारण असता तुमकां कसलो स्ट्रोक, पॅरालिटीक अटॅक. पॅरालिटीक अटॅक जे म्हणजे जे आमचे शिरांचो प्रॉब्लेम एक असता की आयदर शीर ब्लॉक जावन तुमकां स्ट्रोक जालो, और केन्ना केन्ना ब्रेन हॅमरेज. शीर फुट्टकच तुका ब्लिडिंग जाता. ब्लिडिंग तुका केन्ना केन्ना बीपी वाडूनय जावपाक शकता, केन्ना केन्ना थोडी कारणां असतात आमी एन्युरिझम म्हणटा, ती फुट्टकच अशें जावपाक शकता. सब एरेक्नॉइड हॅमरेज आमी म्हणटा. सो ब्रेनाचे शिरांचो प्रॉब्लेम. पयली तुका सगळ्यांत कॉमन म्हणलें की ट्रॉमा, ओके, हेड इंजरी. सेकंड तुमकां शिरांचो प्रॉब्लेम. तिसरो जे आमी जेन्ना हांव तुमकां म्हणटालो की कार्डियक अरेस्ट जाले, सो एज अ पार्ट ऑफ कार्डियक अरेस्ट, जेन्ना कार्डियक अरेस्ट चड वेळ उरलो
आणि ब्रेनाक म्हणजे एक 5 मिनिटां वयर और 8 मिनिटां वयर तुका ऑक्सिजनची कमी झाली आणि कोणे सीपीआर बी दिले ना जाल्यार एज अ पार्ट ऑफ दॅट तुमचो ब्रेन डेथ जाता. सो हे तुमकां मेजर फंक्शन दिसता. सो हातून कितें जाता हे सगळे कारणांनी, हे सगळे ब्रेन आमचे बरे नाजूक असता. आता आमकां हाताक कोणे मार बसलो आमचो हात सुचता. सो जशें आमकां ब्रेनाक कोणे मार बसलो, कसलोय भायल्यान मार और शिराच्या हातून जोखमान मार बसलो, ऑक्सिजनचे कमीक लागून मार और फिजिकल मार बसलो, सो तसले हातून ब्रेन सुचपा लागता. आणि ब्रेन एक सॉफ्ट हे असता जे एका कट्टेन असता. आमचे स्कल घट असता. सो जेन्ना ब्रेन कट्टेन सुचता ब्रेनाक खंय वचपाचो जागो नासता. आणि आमची कट्टी जे आमचे स्कल असता, स्कलान एक धाकटो गॅप असता विच इज जे आमच्या ब्रेनाक आणि स्पायनाक कनेक्ट करता. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड ते दोन्ही कनेक्टेड असतात आणि ते दोन्ही ते गॅपांतल्यान हे वता आणि ते जंक्शनाचेर असता. जस्ट अबाव द गॅप असता तुका वो आमचो मेंदवाचो खडो ब्रेन स्टेम. जेन्ना ब्रेन सुचता ब्रेनाक सुचपाक टाइम जागो मेळना. सो भायल्यान तर कट्टी असता, तो खंय वतलो, तो सकयल वता. हाका आमी म्हणटा कोनिंग. जेन्ना तो सकयल वता तर ब्रेनाचो सगळे अवयव ब्रेनाचे पार्ट येता तुका धाकटे बुराकांतल्यान सकयल वचपाक लागता. सो सगळ्यांत पयलो जो डॅमेज जाता आमचो कुडो जो हे ब्रेन स्टेम. सो जेन्ना ब्रेन स्टेम सकयल वता ते ब्रेन स्टेमाक ऑक्सिजनची कमी जावपाक लागता आणि ते सगळे तातूंत ताजे पार्ट्स डॅमेज जावन ते फंक्शन्स ताजे लॉस जाता. सो the causes of brain death are accidents, vascular problems म्हणजे आम्ही स्ट्रोक्स और ब्रेन हेमरेज आणि कार्डियक अरेस्ट जाका लागून तुका ब्रेन स्टेम डॅमेज जाता. सगळे ब्लिडिंगान बी हे जावचे ना. हे प्रमाण मोठे आसपाक जाय. म्हणजे इट शुड बी सिग्निफिकंट, म्हणजे डॅमेज चड आसपाक जाय जाका लागून हे असे प्रॉब्लेम जातले. नाजाल्यार लोकांक दिसत की एव्हरी स्ट्रोक, एव्हरी ब्रेन हेमरेज, एव्हरी हेड इंजरी कॅन कॉज ब्रेन डेथ अशें न्ही. बट जेन्ना चड प्रमाणान आसा तेन्ना अशा आयकुप्यांमदी एक प्रश्न आमकां आयला मार्सेलांतल्यान बाय प्रतीक्षा नायक हांचो हो प्रश्न. आणि बाय प्रतीक्षा एक दोतोर तुमचे कडेन प्रश्न मांडटात. त्यो म्हणटात की पेशंट समज व्हेंटिलेटराचेर आसा आणि ताका समज व्हेंटिलेटर अफोर्ड करूंक शकता तो फॉर अ क्वायट अ लॉंग टायम, जाल्यार आमी कितलो वेळ व्हेंटिलेटराचेर इवन आफ्टर ब्रेन डेथ पेशंटाक दवरूंक शकतात, हो तांचो प्रश्न आसा. हय, जशें हांवें तुमकां म्हणलें की जो पर्यंत व्हेंटिलेटर आसता तो पर्यंत तुका हार्टाक एक सिग्नल मेळटा आणि हे कंटिन्यू उरता. बट इट इज नॉट फॉर परमनंट. कितें जाता बॉडीचे म्हणजे ब्रेनाक सुद्धा जेन्ना ब्रेन डॅमेज जाता तुका बाकीचे अवयवय डॅमेज जाता. सो कितें ना कितें तुका मागीर बीपी डावन वचपाक लागता. मागीर हळूहळू तुका आनी म्हणजे बाकीचे ऑर्गन्स डॅमेज जावपाक लागता. सो हे सस्टेन जेन्ना ब्रेन डेथ जाता तेन्ना अशें व्हेंटिलेटराचेर सुद्धा आमकां सस्टेन करपाक जायना. बिकॉज इव्हेंच्युअली तुका व्हेंटिलेटराचेर सुद्धा पेशंट हळूहळू करून डावन वचपाकूच लागतलो. हार्ट ताजे वीक जायत रावतले की हार्टाचे रिफ्लेक्स नासतले. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ सम टाइम. म्हणजे कितलो वेळ ते कंडिशनांचेर डिपेंड आसा. बट नॉर्मली तुका एक इवन 24 तासां वयर तुका अशें जायना. तशें तिने विचारलं आसतलें म्हणजे जे क्वेश्चनरान म्हणजे आय सिम्पथायज जर कोण अशें कितें आसा जाल्यार. बट मोस्ट लायकली असते तुका प्रोलॉंग कोमाचे केसीसूच असता. द केस मायट नॉट बी ब्रेन डेथ. ते प्रोलॉंग कोमा असतले आणि ताका कितें तरी कारणाक लागून ताका व्हेंटिलेटराची गरज असतली. बट असले केसीस तुका वेगळे आसा. जेन्ना ब्रेन डेथ जाता तेन्ना तुमकां देन इट इज व्हेरी अनलायकली की तुका व्हेंटिलेटराचेर सुद्धा चड वेळ पेशंट सर्वायव्ह करपाक येता. सो ब्रेन डेथाक थोडे आमी टेस्ट थोडे कन्फर्म करपाक सुद्धा हे आसता. सांगशात दोतोर आमकां कशें आमी कन्फर्म करता की ब्रेन डेथ जाला म्हणून. सो म्हणजे सगळ्यांत पयलीं आमकां ब्रेन डेथ आयडियली फक्त आयसीयून कन्फर्म करपाक मेळटा. म्हणजे इन अ इंटेन्सिव्ह सेटिंग पेशंट व्हेंटिलेटराचेर आसता तशें. सो तातूंत आमी एक तर आमी कितें करता की पयलीं दे शूड बी अ इरिव्हर्सिबल कोमा. म्हणजे सगळे तुका पेशंटाचे इलेक्ट्रोलायट सोडियम बी सगळे नॉर्मल आसपाक जाय. तातूंत काय मेजर प्रॉब्लेम आसूं जायना. ताजे हे ऑक्सिजन लेवल्स बी सगळे बरे आसपाक जाय जे सगळे टेस्टांनी. दुसरे ताजे तो कसले ड्रग्जाचे इफेक्टान नासपाक जाय. म्हणजे ड्रग्स म्हणजे ते आमी सेडेट करपाक बी लोकांक म्हणजे एनेस्थेसिया दिवपाक बी दितात तसलो काय इफेक्ट आसपाक जायना. ऑर कसलेय वखद म्हणजे न्यूरोलॉजीन थोडे तुमकां मेडिसिन आमी दितात तातूंत पेशंटाक म्हणजे मातशें न्हीद येवपाक शकता. कसले न्हीद प्रोवोक करणारे ऑर डिप्रेसंट मेडिसिन्स ताका आसूं जायना. सो आसलो जाल्यार सो तांचो इफेक्ट गेल्लो आसूं जाय. सो सगळे कन्फाउंडिंग फॅक्टर्स रूल आउट करपाक जाय. हे सगळे एकदा रूल आउट जाले जाल्यार मागीर इट शूड बी इरिव्हर्सिबल कोम. म्हणजे ताका आमी थोडे सुद्धा ताका पेन दिलो जाल्यार काय मुवमेंट आसपाक जायना. ताका आमी म्हणजे घशान मागीर आमी हे स्टिम्युलेट करपाक ट्राय करता गॅग. मागीर ताचे जे तो व्हेंटिलेटर आसता म्हणून ताका ट्यूब आसता त्या ट्युबांतल्यान आमी स्टिम्युलेट करपाक ट्राय करता. तातूंत ताका कांयच रिस्पॉन्स आसपाक जायना. हे तुका इरिव्हर्सिबल कोमा जालो.
दुसरे जाले की जे ब्रेन स्टेम रिफ्लेक्सीस, सो तातूंत आमी जे आयज म्हणजे प्युपिल्स दोळ्याचे जे पापण्यो आयजाचे हे असता ते आमी चेक करता काय रिस्पॉन्स असू जायना. थोडे आमी टेस्ट करता, आमी ताका डॉल जाय बी म्हणटा तातूंतचो काय रिस्पॉन्स असू जायना. सो ब्रेन स्टेमचे जे आमी मेजर रिफ्लेक्सीस पळयता ते तुका एबसंट असपाक जाय. सो हे आमी सगळे टेस्ट करता. आनी एक आमी कॅलोरीक टेस्टिंग म्हणून करता. हांव चड डिटेलान वचना, जे आमी थंड उदक आमच्या कानाच्या हातून घालता आनी पेशंटाचे दोळ्यांचे रिस्पॉन्स पळयता, जे ऑल्सो तुका ब्रेन स्टेम असेस करपाक मेळटा. सो ते हे सगळे एबसंट असपाक जाय. आता एक स्टेप जालो कोमा, सेकंड स्टेप जालो एबसंट ब्रेन स्टेम रिफ्लेक्सीस. हे जर दोन्ही सॅटिस्फाय जाले क्रायटेरिया जाल्यार तिसरो कितें आमी सांगिल्लें तुमकां की एबसंट रेस्पिरेटरी फंक्शन, म्हणजे जेन्ना एबसन्स ऑफ रेस्पिरेटरी ड्रायव्ह. सो हाका आमी एक टेस्ट करता, हाका आमी म्हणटा एपनिया टेस्ट. ओके, सो हो तुका फायनल हे असता आनी हो सगळ्यात इम्पॉर्टंट असता. हो टेस्ट तुका जोपर्यंत पहिले 2 टेस्ट तुका कंप्लीट प्रूव्हन जाले तोपर्यंत हो आमकां करपाक मेळना. सो आमी एपनिया टेस्टान कितें करता, अगेन थोडे प्री कंडिशन्स मीट जावपाची गरज असता की तुजे ऑक्सिजन लेवल्स बरे असपाक जाय, तुजो टेम्परेचर बरो असपाक जाय. केन्ना केन्ना सामके हायपोथर्मिया जे म्हणजे टेम्परेचर सामको कमी सुद्धा असलो, 32 डिग्री सेल्सियस जाल्यार सो पेशंट ऑलमोस्ट नियर कोमान असपाक शकता, कळ्ळें न्ही. सो टेम्परेचर नॉर्मल असपाक जाय, ऑक्सिजन लेवल्स नॉर्मल असपाक जाय. हे सगळे जेन्ना आनी जे आमी ब्लडान ऑक्सिजनचे कंटेंट, बीपी बरो असपाक जाय, एटलिस्ट एक 100 वयर असपाक जाय. हे सगळे जर कंडिशन्स मीट जाले जाल्यार आमी थोड्या वेळा खातीर पेशंटाचो व्हेंटिलेटरी ड्रायव्ह बंद करता आनी तांकां बेसिक ऑक्सिजनाचेर दवरता. अशें न्ही की आमी सगळेच बंद करता. सो व्हेंटिलेटर ड्रायव्ह बंद करता आनी थोडे बेसिक ऑक्सिजन लेवलाचेर दवरता, जे आमी ताच्या ट्युबांतल्यान एक हे करता आनी अराउंड 6 ते 8 लिटर ऑक्सिजनाचेर दवरता. आनी तातूंत आमी कितें पळयता, एक की ताका ब्रिदींग मुवमेंट जाले काय ना. म्हणजे आमी कितें करता, आमी जेन्ना बेसिक व्हेंटिलेटर आमी बंद करता सो एक्टिव्ह ऑक्सिजनेशन कमी जाता. सो कार्बन डायऑक्साईड मातशें वाडपाचे लागतले. जर पेशंट ब्रेन डेथ नासलो, इवन डीप कोमा नासलो जाल्यार सुद्धा ताजो ड्रायव्ह आसतलो, सो तो ब्रीथ करपाक लागतलो. आनी हे एक 10 मिनटां आमी ताजे स्पॉन्टेनियस ब्रिदींग मुवमेंट्स पळयता. सो एक आमी हे बंद करून आमी ताका ऑब्झर्व करता, सारखे म्हणजे सारखे तुका स्थिती आसपाक जाय आयसीयून, आनी आमी ऑब्झर्व करता की ताका मुवमेंट जाता काय ना. अलॉंग विथ दॅट आमी हे पळयता की थोडे रिसेप्टर्स असतात जे मातशे स्लायट मुवमेंट पिकअप करता, ते सुद्धा आसपाक जायना. सो आमी हे सगळे आमी पळयता. हाका म्हणटा एपनिया टेस्ट. एक 8 ते 10 मिनटां एकदा जाली ताजे नंतर आमी ताका परत ताजे एक ब्लड गॅस लेवल्स चेक करता. तातूंत आमी कितें पळयता की ते कार्बन डायऑक्साईड लेवल कितले वाडले. सपोज कार्बन डायऑक्साईड लेवल एक म्हणजे नॉर्मली एक 35 आणि 45 मदीं असता, दॅट इज अ प्री रेक्विजिट, इतलो आसूं जाय बिफोर एपनिया टेस्ट. जर कमी असलो आमकां तो टेस्ट करपाक मेळना जोपर्यंत लेवल बरे आयले. सो 35-45 मदीं असलो आनी एपनिया टेस्टान जर 8 मिनटां नंतर कार्बन डायऑक्साईड लेवल 60 वयर गेला ऑर पयलीं जितलो आशिल्लो ताजे पेक्षा 20 प्रमाणांनी चड वाडला, दॅट मीन्स इट इज इन्क्रीज सफिशियंटली टू कॉज अ रेस्पिरेटरी ड्रायव्ह. इतलो जर जावन सुद्धा पेशंटाचें ब्रिथींग जावंक ना, हाका आमी म्हणटा पॉझिटिव्ह एपनिया टेस्ट. सो हो एक टेस्ट जालो. सो एकदा पॉझिटिव्ह एपनिया टेस्ट जालो फर्स्ट टाइम जाल्यार म्हणजे एज पर एव्हरी गव्हर्नमेंट हॅज वेरियस रुल्स, म्हणजे आमचे इंडियन हाजे अकॉर्डिंग जे आसा की एक एपनिया टेस्ट जालो जाल्यार मागीर एक 6 वरां नंतर आमी एक दुसरो एपनिया टेस्ट करता. ओके, आनी हे टेस्ट इज कंडक्टेड बाय अ टीम ऑफ एक्सपर्ट्स. म्हणजे पॅनलान तुका फिजिशियन असता, सर्जन असता, जो ट्रिटिंग पेशंट जाचे अंडर येता तो असता. ही इज अवेअर ऑफ इट, बट तो टेस्ट कंडक्ट करना कित्याक मागीर बायस जाता, आपल्याच अंडर पेशंट असलो आनी आपल्याक खंय. सो दुसरे म्हणजे आतां सपोज न्यूरो सर्जरीचो पेशंट असलो जाल्यार आमी हे करता, आमचो पेशंट असलो जाल्यार न्यूरो सर्जरी वाले. सो एक न्यूरोलॉजिस्ट वा न्यूरो सर्जन ते असता आनी एक इंटेन्सिविस्ट असता. हे तुमकां टीम असता. सो हे पॅनल तुमकां सगळे टेस्ट कंडक्ट करता. आनी हो टेस्ट जर 2 एपनिया टेस्ट 6 hours अपार्ट जर पॉझिटिव्ह आयले जाल्यार आमी डिक्लेअर करता की पेशंट इज ब्रेन डेड. बरो उजवाड घालो दोतोर तुम्ही आयच्या ह्या आमच्या सादोसो प्रश्न आशिल्लो पण तो इतलो डीप वता हे तुमचे कडल्यान आयकतकच कळ्ळें. मग ब्रेन डेथ आमी घरच्या घरा डिक्लेअर करूंक शकता कोणूय दोतोर? ना, ब्रेन डेथ म्हणजे डेथ डिक्लेरेशन वेगळे, बट ब्रेन डेथ कोणाक घरा करपाक मेळना. बिकॉज एक जशें म्हणटा तुका ताका व्हेंटिलेटराची गरज आसा आनी पेशंट ते आमकां ते एपनिया टेस्ट बी हे सगळे तुमकां घरा कडेन काय करपाक जावचें ना. सो घरा कडेन जे डेथ जाता दॅट इज जे आमी होल्ड डेथ म्हणटा, जे कार्डिओ पल्मनरी अरेस्ट रिलेटेड डेथ,
सो दॅट इज हे. सो ब्रेन डेथ आम्ही आयसोलेटेड ब्रेन डेथ आमकां घरा कडेन डिक्लेअर करपाक मेळना, अजिबात जावंक शकना. ताचे खातीर पेशंट व्हेंटिलेटराचेर आसचो पडटा, व्हेंटिलेटराचेर आसपाक जाय, आयसीयू सेटिंग जाय. हॉस्पिटल सुद्धा तुमकां एक ब्रेन डेथ सर्टिफायिंग हॉस्पिटल जाय. सो कसलेय तुमकां एक टर्शरी हॉस्पिटल ऑर प्रायमरी हेल्थ सेंटरान बी असले तुका डिक्लेअर करपाक मेळना. आयलें लक्षात. दोतोर आमकां सांगात की समज आमच्या ब्रेन डेथ दोतोरान डिक्लेअर केलें, ताच्या उपरांतचो स्टेप कितें? ताचे उपरांतचो कितें आसता, तो एकदा ब्रेन डेथ जालो म्हणजे आमचे कडेन दॅट मिन्स की त्या पेशंटाचो जो ब्रेन आतां फंक्शन करना. सो एक्चुअली म्हणजे ताका अर्थ ना, ते डेड जालो. मातशे वेळा खातीर एक मे बी थोड्या वरां खातीर तुका हार्ट आनी लंग्स तर फंक्शन करत ना, तुका व्हेंटिलेशन आसा, स्पॉन्टेनियस ब्रिदिंग ताका ना. कित्याक आमी मशीन बंद करून पळयले थोडे म्हणजे ऑन मिनिमल ऑक्सिजन. ओके, ते हांव परत म्हणटा की आमी व्हेंटिलेटर स्टॉप करून ऑक्सिजन बंद करना. इवन ड्युरिंग एपनिया टेस्ट पेशंटाक ऑक्सिजन चालूच आसता. सो इवन एट दॅट टायम सो बट ताका ब्रिदिंग स्पॉन्टेनियस मुवमेंट येना, सो ब्रिदिंगय काय ना. हार्ट तुका थोड्या वेळा खातीर फंक्शन करता, बट ओव्हर म्हणजे हाफ एन आवर 1 आवर तो वीक जायत रावता आनी इव्हेंच्युअली हार्ट बंद जाता. एकदा हार्ट बंद जाले, आता हार्ट तो फंक्शन करता तोपर्यंत तो कितें करता, तो सगळ्यांक बाकी अवयवांक तुका किडनीज आसा, लिव्हर आसा, एबडॉमेन आसा, तांकां सगळ्यांक ब्लड धाडत रावता. सो ते थोडे वेळ तरी ते बरे उरता जोपर्यंत. हय. सो आता जेन्ना तुका हार्ट फंक्शन बंद जाता तेन्ना तुमकां ह्या अवयवांक सुद्धा तुमकां हे जायना, तांकां परफ्युजन रगत मेळना आनी इव्हेंच्युअली तांचे सुद्धा डॅमेज जाता. सो आता इन दिस लास्ट वीकान आता ऑर्गन ट्रान्सप्लांट वीक आसा, ऑर्गन डोनेशन वीक चल्ला. इवन 3rd ऑफ ऑगस्ट आय थिंक सो. हय, 3rd ऑफ ऑगस्टाक इंडियन ऑर्गन डोनेशन डे आशिल्लो. सो ऑर्गन डोनेशन लोक खूब म्हणटा की आमकां ऑर्गन डोनेट करपाक जाय, आमी प्लेज करता आमकां करपाक जाय. कोण ऑर्गन डोनेट करपाक शकता? एक तर आसता की लायव्ह ऑर्गन डोनेशन जे करपाक जाय की आपले कोण रिलेटिव्हाक म्हणजे इफ कितें मॅचिंग जाता जाल्यार. दुसरे जे डिजीज डोनर असता, सो डिजीज डोनर कॅन ओन्ली ऑकर इन अ ब्रेन डेथ सिच्युएशन. जेन्ना मनशाचो ब्रेन डेड आसा, बट बिकॉज हार्ट फंक्शनिंग थोडेशे आसा आनी ताका लागून बाकीच्या ऑर्गन्सांक सप्लाय आसा, तो हो टायम आसा तुका जेन्ना आमकां ऑर्गन डोनेशन करपाक मेळटा. ओके, बट सो दिस इज द आयडियल टायम. म्हणजे आता हांवें सपोज म्हणलें की म्हाका ऑर्गन डोनेट करपाक जाय, म्हाका देवान त्या सिच्युएशनान घालूं जाय जे हांव अशे प्रॉब्लेमान आय शूड बी इन दीस सिच्युएशन. सो जो ब्रेन डेथ आसा तोच ऑर्गन डोनेट करपाक शकता. सो एक्चुअली आय वूड नॉट से इट इन एनी अदर वे, बट इट इज अ प्रिविलेज दॅट ह्या खूप कमी लोकांक हे सिच्युएशन मेळटा जांकां तांकां ज्या सिच्युएशनान तांकां लोकांक सेवा करपाक मेळटा. जे आतां कोण कार्डियक अरेस्ट जालो एंड दॅट सिच्युएशन आमकां ऑर्गन डोनेट करपाक मेळना, पेशंट इज गॉन. सो इट इज जस्ट फॉर अ फ्यू अमाउंट ऑफ आवर्स जे टायमार तुमकां हे करपाक मेळटा. सो दॅट ते एक डिसिजन घेवपाक मेळटा. सो नॉर्मली आमी कितें करता, आफ्टर सेकंड एपनिया टेस्ट ऑर्गन डोनेशनाचे एकदा रिलेटिव्हां कडेन उलयता, तांचे परवानगी असता ती. म्हणजे आमी उलयना, जे आमची टीम म्हणजे जे डिक्लेअर करता ते टीम कम्प्लिटली नॉर्मल असता, जे कम्प्लिटली न्यूट्रल असता. जे ऑर्गन ट्रान्सप्लांट टीम असता सोटो, ते तांचे कडेन उलयता रिगार्डिंग ऑर्गन डोनेशन आनी तांची कितें परवानगी आसा काय ना. बट पेशंटाचे तुका हार्ट फंक्शन बी सगळे बीपी बी मेंटेन्ड आसपाक जाय. जसो वेळ वता बीपी वचत रावता आनी मागीर चड हे तुका हे मेळना. जर तांणी परवानगी दिली सपोज जाल्यार देन मागीर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशना खातीर पेशंटाक सिलेक्ट करता आनी मागीर अकॉर्डिंगली ते फुडले स्टेटस वता. जर पेशंटांच्या रिलेटिव्हान हे परवानगी दिली ना जाल्यार पेशंट तसोच व्हेंटिलेटराचेर उरतलो. सो कोण व्हेंटिलेटर स्टॉप करना. पण लोकांक अशें दिसत की आतां डेड आसता जाल्यार व्हेंटिलेटर बंद करपाक मेळटा, अशें ना. एटलिस्ट एज पर द रुल्स इन अवर कंट्री आमकां व्हेंटिलेटर स्टॉप करपाक मेळना. सो आनी कोण करपाकय वचना. सो मागीर व्हेंटिलेटराचेरूच आमी दवरता जोपर्यंत ते हळूहळू करून हार्ट फंक्शन हे जाता. इट विल नॉट, जशें मॅडम प्रतीक्षा विचारताली, खूप वर्सां खातीर अशें जावपाक शकत ना. म्हणजे थोड्या आवर्सां खातीर अशें ते हळूहळू करून येता एंड देन अल्टिमेटली म्हणजे वॉट एव्हर इनएविटेबल हॅपन्स. सो दॅट इज द बेसिक थिंग. हय दोतोर, अशें थोड्याशे ह्या विशयाचेर अभ्यास जर आमी करपाक गेले जाल्यार थोड्यो अश्यो काणयो आमकां आयकुपाक मेळटा की इवन आफ्टर ब्रेन डेथ पेशंट रिकवर जाला अशें म्हणून. तुमचें कितें कमेंट हाचेर? तेच अगेन म्हणून म्हजें मेन कारण एक्चुअली हेच आशिल्लें की हे टॉपिकाक टच करपाक, की लोकांक एक आयडिया येवपाक जाय की म्हणजे चडशे असले तुका सगळे कोमानूच असता, दे आर डीप कोमा. आमी डीप कोमा पळयला की केन्ना केन्ना लो टेम्परेचर थायरॉइड पेशंटांनी सामको कांयच रिस्पॉन्ड ना, हाताक हे केला कांयच रिस्पॉन्स ना,
बट ब्रिदिंग करता सगळे ताजे बेसिक फंक्शन जे आसा ब्रेन स्टेम फंक्शन्स बरे असता बट रिस्पॉन्स काय ना. बट इफ ट्रिटेबल कॉज असलो आणि तो कॉज आम्ही ट्रीट केलो जाल्यार पेशंट सामको शुद्धेन येता दुसऱ्या दिसा ऑर इम्प्रूव्ह जाता. मागीर जर ब्रेनाक चड डॅमेज ना जाल्यार कम्प्लिटली रिकवर जावपाक येता. ब्रेनाक सिग्निफिकंट डॅमेज जाल्यार थोडे प्रॉब्लेम्स उरतले. सो ऑल दीज आर कोमा जे पेशंट रिकवर जाता. ब्रेन डेथ जर जालो पेशंट द ब्रेन डेथ पेशंट कॅनॉट रिकवर. कळ्ळें. सो इट इज म्हणजे ब्रेन डेथ इज डेथ म्हणजे तातूंत इट इज नॉट पॉसिबल फॉर अ पेशंट हू इज प्रोवन ब्रेन डेथ आफ्टर वेरियस टेस्ट टू रिकवर. दोतोर आमकां सांगशात तुमी की तुमी स्पेशली आयच्या ह्या दिसा जेन्ना आमी हो विशय घेता ब्रेन डेथाचो तेन्ना आमच्या युथा खातीर तुमची मेसेज कितें आसतली? मेसेज हीच आसा की आता इनफॅक्ट आता न्यूरो ट्रॉमा वीक चल्ला, रोड सेफ्टी वीक चल्ला. लोकांनी म्हणजे मातशी एक काळजी जपची. म्हणजे इवन चलयता आसतना हेल्मेट वापरपाचे. मागीर इवन म्हणजे फोनार हे करता आसतना चलोवप ना एटलिस्ट टू व्हिलर्स. आणि मातशें मागीर लोकांक एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आसपाक जाय. स्वता काळजी म्हणून घेवपाक जाय. स्वता काळजी घेवपाक जाय की आनी तूं अशें न्ही की तूं आपल्याचें हे करपाक येता. तूं आपल्या हातून तूं लोकांचें तूं डॅमेज करपाक येता. थोडे लोक रस्त्यार चलता आसता आनी तांकां तुवें मातशें एक क्षणान तुवें मुकून मारलो जाल्यार तांची लायफ डॅमेज जावपाक येता. सो मेन सीट बेल्ट घालप, ड्रायव्हिंग स्पीड सारकी पाळप, रुल्स पाळप. जर तुका दिसता बरें दिसना वा तुवें अल्कोहोल कंज्यूम केला जाल्यार त्या स्टेटान तुवें चलोवप ना. सो हे सगळे तुम्ही प्रिकॉशन्स घेवपाचे. आणि आताच्या युथांक फॉर एव्हरी वन एक्चुअली. आणि कित्याक एस्पेशली फॉर द युथ कित्याक दे हॅव टू रियलायज की प्रॉब्लेम जावपाक शकता. नॉट ऑल पेशंट्स हॅव ब्रेन डेथ. मेनी पेशंट्स रिकवर सुद्धा हेड इंजरीचे खूप रिकवर जाता. बट तांचे कितें जाता की ब्रेन आमचे खूप नाजूक आसा. असो कोण ऑर्गनूच जावंक ना. म्हणून तुका सगळ्यांचे ट्रान्सप्लांट जाता. ब्रेनाचो अजून ट्रान्सप्लांटूय कोण करपाक येतना कित्याक ब्रेन आमचे सामके इंडिव्हिज्युअल आसा. सो ब्रेनाक एक सुद्दां ताका डॅमेज बसलो, ताका मार बसलो तो मनीस फूल चेंज जाता. पेशंट तुका चलतो भोंवता तुका सारको आसत बट तुका ताजी घरची लोकां सांगतली की हो जो एक्सिडेंटा पयलीं आशिल्लो आतां हो असो ना. ताचे फूल वागणे, ताचे फूल अप्रोच, ताचे फूल इमोशनल कंटेंट सगळें चेंज जाता. सो एक पलाचे हे आसा जे आमकां दवरपाक जाय. दुसरे म्हणले तुमकां स्ट्रोक्स बी रिस्क. सो बेसिकली तुमकां बीपी सारखे पाळपाक जाय. डायबिटीज हे सगळे रिस्क फॅक्टर्साचो केअर घेवपाक जाय. रगत पातळ करपाची गुळयो जर आसा जाल्यार बरोबर ताची रेग्युलरली घेवपाक जाय. वॉकिंग करपाक जाय, डायट फॉलो करपाक जाय. सो हे सगळे आमचे जे लायफस्टायल मॉडिफिकेशनचे हे आसा म्हणजे एक हेल्दी लायफस्टायल आमकां हे करपाक जाय, मेंटेन करपाक जाय. दोतोर खूप बरो विषय आशिल्लो आयचो हो. आणि अशाच बऱ्या विशयाचेर उजवाड घालपा खातीर डॉक्टर सनत भाटकार आमच्या स्टुडिओंत आयज आशिल्ले. मोबायल कुप्यान वेळ सोंपत आयला. खुबसो कमी वेळ आमच्या हातांत आसा. तातूंतय ब्रेन डेथ हो विशय जो दोतोरान आज घेतलो आणि स्पेशली जी मेसेज तांणी निमाणे कडेन आमच्या कार्यावळीत शेवटाक युथां खातीर दिली. हांव म्हणटा दोतोर खुबशा आमच्या आयकुप्यांनी आयची ही कार्यावळ आयकून त्यानुसार आपले मत एक केला अबाउट दिस ब्रेन डेथ. आणि आम्ही एक सुशिक्षित असो समाज घडोवपाक जागृताय करपा खातीर तुमचे हे एफर्ट्स मुद्दम आमच्या स्टुडिओंत आयले. तुम्ही आमच्या आयकुप्यांक सगळ्यांक मार्गदर्शन केले. तुमकां हांव चडांत चड देव बरें करूं म्हणटा.